चला दोन्ही आणि आता हे दोन संघ सूर्या फायटर्स आणि अशोक दादा 11 यांच्या दरम्यान ही महत्त्वाची मॅच आहे. नॉकआउट मॅच. जो संघ जिंकेल तो संघ प्लेऑफ्समध्ये दाखल होईल आणि जो संघ पराभूत होईल तो संघ स्पर्धेच्या बाहेर फेकला जाईल. सामना प्रत्येकी 5 षटकांचा असेल. काल देखील याच दोन संघांच्या दरम्यान आपण शेवटची मॅच बघितली होती आणि आज पुन्हा एकदा हे दोन संघ एकमेकांच्या समोर उभे ठाकलेले आहेत. आज रिझल्ट बघायचा आहे काय येतोय. काल सूर्या फायटर्सने बाजी मारली होती. अशोक दादा 11 टीमनं सुरुवात अप्रतिम केली होती. पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये त्यांना विजय मिळाला होता, परंतु तिसऱ्या सामन्यामध्ये ते पराभूत झाले आणि त्यामुळेच आता अशी परिस्थिती उद्भवलेली आहे की त्यांना नॉकआउट सामना खेळावा लागतोय. सूर्या फायटर्स टीमनं पहिला सामना जिंकला, त्यानंतर दुसऱ्या मॅचमध्ये ते पराभूत झाले आणि पुन्हा एकदा त्यांनी कमबॅक केलं तिसऱ्या मॅचमध्ये विजय मिळवत असताना. सलामीचे फलंदाज सौरभ अडकमोल आणि त्याच्या समवेत लवेश. पहिल्या षटकासाठी गोलंदाज सज्ज होतोय निकलेश शेलार. पंच स्वप्नील पाटील यांचा ग्रीन सिग्नल आलेला आहे. सामन्याला सुरुवात होत आहे. मुख्य पंचांच्या भूमिकेत ते आपल्याला पाहायला मिळत आहेत सध्याच्या घडीला आणि स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेत शकील कोट्टी. सौरभ ऑन स्ट्राईक. कालच्या मॅचमध्ये चांगली कामगिरी सौरभची राहिली होती. सामन्याला सुरुवात. पहिला बॉल बॅकफुटला जाऊन जोरदार स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. बिग आउटसाइड एज. शॉर्ट थर्डमॅनचा खेळाडू बॉलवर पोहोचतोय सतीश. तोपर्यंत मिळेल एक धाव. खरं तर थ्रू पॉईंट बॉलला कट करण्याचा प्रयत्न होता, मात्र बॅट आणि बॉलचा योग्य तो संपर्क तेथे पाहायला मिळाला नाही. बॅटची कड लागली होती. पहिल्या बॉलवर सिंगल आली आहे. धावसंख्येचा श्री गणेश होत असताना दोन्ही संघ अतिशय जबरदस्त संघ आहेत. चांगली कामगिरी दोन्ही संघांची राहिली आहे, पण आज सर्वोत्कृष्ट देण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे दोन्ही संघांच्या खेळाडूंना. बॅकफुटला जाऊन पंच केला इनफिल्डच्या वरून. चांगला फटका. बॉल चालला डीप एक्स्ट्रा कव्हरला. फिल्डर पोहोचलाय लॉंग ऑफ मधून. चांगलं क्षेत्रक्षण. एकच धाव येथे मिळताना दिसते. कौतुक करावं लागेल फिल्डरचं. फार दूरवरचं अंतर आपल्या डावीकडे धावत जात असताना कापून काढलं होतं. कोणाला आहे मला वाटतं डीपमध्ये. यस, 100% कमिटमेंट पाहायला मिळाली आहे. लवेशचं देखील अकाउंट ओपन झालंय. पुढचा बॉल राऊंड द स्टम्प्स. यावेळेला वेगवान बॉल टाकण्याचा प्रयत्न, परंतु दिशा भरकटली गेली आहे. वाईटचा इशारा करतायत पंच. अवांतर धाव मिळते. सूर्या फायटर्स संघ टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करत असताना या मॅचमध्ये धावसंख्या बिनबाद 3. निकलेशनं कालचा दिवस गाजवलेला आहे. खरं तर 9 विकेट्स आत्तापर्यंत त्याच्या खात्यात आहेत. पियुषच्या खात्यामध्ये देखील 9 विकेट्स आहेत. जो वैशाली स्पोर्ट्स संघाचा गोलंदाज आहे. चांगला बॉल. अगदी फुलर लेंथवर टाकलेला बॉल होता. बॅक टू द बॉलर खेळलाय. धाव मिळणार नाहीये. फॉलो थ्रूमध्ये चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. सौरभ एक असा फलंदाज आहे ज्याच्याकडे ऑफसाईड ऑनसाईड दोन्हीकडे खूप चांगले फटके आहेत. एक जबरदस्त स्ट्रोक प्लेअर. स्लॉग इट. मिड विकेटला क्लिअर केलाय आणि बॉल निघून जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आजच्या दिवसातील हा पहिला दमदार चौकार. ओव्हरपिच बॉल होता. त्याचा फायदा घेतलाय सौरभनं. एक गुडघा जमिनीवर टेकवत असताना जोरदार प्रहार केलाय बॉलवर. लॉफ्टेड शॉट. पॉवर प्लेचा फायदा घेतलाय. पहिला चौकार येतोय. धावसंख्या 7 या आकड्यावर जाऊन पोहोचते. नेक्स्ट बॉल राईट हॅम राऊंड द विकेट. पुन्हा एकदा स्लॉग स्वीप केलाय. आणखी चांगला फटका आहे हा. बॉल आउट ऑफ द पार्क. इट्स अ 6. साईडला फेवर करत असताना जबरदस्त स्लॉक स्वीपचा वापर केलाय. चौकारानंतर षटकार येतोय.
धावसंख्या बिनबाद 13. ह्या वेळेला सुरेख बॉल, गती कमी गेली होती, बीट केलंय बॅटरला. पुन्हा एकदा तो स्लॉक स्वीपचा प्रयत्न तिथे पाहायला मिळाला, परंतु बॅटरनी बॉलचा संपर्क बनवता आलेला नाहीये. शेवटचा बॉल डॉट येतोय. पहिलं षटक होतंय समाप्त. सूर्या फायटर्स संघाची धावसंख्या फलकावर बिनबाद 13. यानंतरचा सामना असेल व्ही आर स्पोर्ट्स विरुद्ध वैशाली स्पोर्ट्स. टेबल टॉपरसाठी ती मॅच असणार आहे. दोन्ही संघ क्वालिफाय झालेले आहेत प्लेऑफ्सकरिता, परंतु ग्रुप ए मधून हे संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि ग्रुप ए मधला पहिल्या क्रमांकाचा संघ कुठला त्यासाठी ही मॅच असणार आहे. दोन्ही संघांनी सज्ज राहायचं आहे. इनिंग्स ब्रेकमध्ये टॉस केला जाईल आणि टॉसच्या दरम्यानच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल की सामना किती षटकांचा असेल. जाऊयात पुन्हा एकदा ऑनगोईंग मॅचच्या दिशेनं. 13 धावा फलकावर आहेत. चांगली सुरुवात केली आहे विशेषतः सौरभ अडकमोलने. एक चौकार एक षटकार त्याच्या बॅटमधून आलाय. 5 बॉलचा सामना केलाय. 11 वर खेळतोय. लवेशनं फक्त एकच चेंडू फेस केलाय पहिल्या षटकामध्ये. 1 धाव त्याच्या बॅटमधून आली आहे आणि आता नवीन षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज स्वप्नीलनं चांगला मारा केला होता कालच्या मॅचमध्ये. मला आठवतंय 7च धावा त्याने खर्च केल्या होत्या आणि एक विकेट. हो, सुरेख बॉल, बॅटची आतली कडा लागली आहे. नशीबवान ठरलाय फलंदाज. अगदी उजव्या इष्टीच्या जवळून बॉल शॉट फाईन लेगला निघून गेला होता. एक क्विक सिंगल येथे कंप्लीट करतायत फलंदाज. धावसंख्या पुढे सरसावत असताना सूर्या फायटर्स या टीमची 14 धावा. विनोद थोरात फेम टीम आहे सूर्या फायटर्स आणि दुसरीकडे आपण टीम बघतोय शुद्धोधन जाधव फेम टीम, अशोक दादा 11. दोन मातब्बर संघांदरम्यानची ही लढत आहे. काल ज्या पद्धतीनं अशोकदादा 11 संघ खेळत होता, ज्या पद्धतीनं पहिले 2 सामने त्यांनी जिंकले होते, असं वाटत होतं की 3च्या 3 सामने जिंकतील आणि पहिल्या क्रमांकावर राहतील ग्रुप बी मध्ये, परंतु नाही. सूर्या फायटर्स संघाने त्यांना पराभूत केलं. यावेळेला शॉर्ट बॉल, त्याचा खरपूस समाचार. जबरदस्त हुक शॉट, बॉलला डिपॉझिट केलंय डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार. कार्य करतोय फलंदाज सौरभ अडकमोल आणि फायर ब्रिगेड मंगवा देतो असं गाणं आपण ऐकलंय. फायर ब्रिगेडचं काम कुठेतरी गोलंदाजांना करावं लागणार आहे. त्याची विकेट प्राप्त करावी लागेल. आणखी एक शॉर्ट बॉल यावेळेला खेचलाय ऑन साइडला डीप मिड विकेटला. हाही बॉल सीमारेषा पलीकडे. आणखी एक षटकार. पहिल्या मॅचमध्ये 11 बनवल्या होत्या, दुसऱ्या मॅचमध्ये 17, तिसऱ्या मॅचमध्ये त्याने 18 धावांचं योगदान दिलं आणि आज त्याहीपेक्षा चांगली कामगिरी तो करताना दिसतोय. 3 षटकार त्याच्या बॅटमधून आलेत. 23 धावांवर पोहोचलाय सौरभ अडकमोल. संघाची धावसंख्या बिनबाद 26. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना वारंवार आखोट टप्प्याचे बॉल टाकले जात आहेत स्वप्नीलकडून. यावेळेला मात्र थोडासा पुढे टाकलाय. बॅकफुटला जाऊन हॅमट करायचा होता थ्रू दी ऑफसाईड खेळण्याचा प्रयत्न, मात्र बॉल थोडासा मूव्ह झालाय, खाली राहिलाय, बीट होतोय बॅटर. गुड कमबॅक डिलिव्हरी. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा करत असताना स्वप्नील. यावेळेला मात्र समोर उडवलाय, फिल्डर आहे तेथे, बॉल खाली पोहोचतोय. जबरदस्त कॅच, अफलातून झेल. मिस टाइम फटका होता सौरभचा आणि अखेर सौरभ बाद होतोय. बिग विकेट. जबरदस्त बॅटिंग केल्यानंतर माघारी परततोय सौरभ.
23 धावांचं योगदान त्याने आपल्या टीमला दिलंय. 8 बॉलचा सामना करत असताना ज्यामध्ये 3 षटकार पाहायला मिळाले. 26 धावांवर हा पहिला झटका बसलाय सूर्या फायटर्स या टीमला. बॅक ऑफ लेंथ बॉल होता. आडव्या बॅटनं समोर एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु टायमिंग पूर्णपणे चुकताना दिसला आणि फिल्डरचं कौतुक करावं लागेल. मिडॉनला खेळाडू होता. अगदी गोलंदाजाच्या मागे जात असताना त्यांनी स्वतःच्या डावीकडे धावत जात असताना हा झेल संपन्न केलाय. नवीन बॅटर मैदानामध्ये योगेश रोशननं तो झेल स्वीकारला. स्वप्नीलच्या खात्यात विकेट. योगेश हा देखील एक चांगला फलंदाज आहे. काल चांगला खेळला होता. आउटसाइड एज, मात्र गॅपमधून बॉल चाललाय. शॉर्ट थर्डमॅनचा खेळाडू प्रयत्नशील. जबरदस्त एफर्ट. कौतुक करावं लागेल सतीश जाधवचं. काही धावा वाचवल्यात आपल्या टीमसाठी. एकच धाव येथे मिळते आणि याचबरोबर संघाची धावसंख्या आता 27 या आकड्यावर जाऊन पोहोचते. 2 षटकांचा खेळ समाप्त. 1-27 सूर्या फायटर्स. चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला टीम पाहायला मिळत आहे. सूर्या फायटर्स टॉस जिंकून त्यांनी जो बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे तो खऱ्या अर्थानं सार्थ ठरवला आहे. पॉवर प्लेच्या खेळामध्ये सौरभ अडकमोलनं जरूर तो बाद झाला आहे, परंतु फ्लाइंग स्टार्ट आपल्या टीमला त्याने मिळवून दिला आहे आणि त्यामुळेच आता जे फलंदाज खेळपट्टीवर आहेत त्यांच्यासाठी एक चांगली संधी असणार आहे. प्लॅटफॉर्म खऱ्या अर्थानं त्याने सेट करून दिलेला आहे. लबेशला जास्त काही चेंडू खेळण्याची संधी पॉवर प्लेच्या दरम्यान मिळालेली नाही. फक्त 2 बॉल्स त्याने खेळलेत. 2 सिंगल्स त्याच्या बॅटमधून आलेत. योगेश 1 डाऊन खेळण्यासाठी आलेला आहे. 1 धाव त्याने जोडले एका बॉलचा सामना करत असताना. पायाभरणी तर मजबूत झालेली आहे, त्यामुळेच धावांची एक उंच इमारत येथे उभारण्याची संधी असणार आहे सूर्या फायटर्स टीमला. दुसरीकडे अशोक दादा 11 संघ आपण बघतोय. जरूर गोलंदाज कमबॅक करण्याचा प्रयत्न करतील यात मात्र शंका नाही आहे. त्यासाठी मात्र टिच्चून मारा त्यांना करावा लागणार आहे. गोलंदाजीमध्ये कुठलाही बदल करण्यात आलेला नाही. निखिलेश शेलारच्या हातात आपल्याला बॉल दिसतोय. अल्केश गायकवाड मापुलीचे समाजसेवक पोहोचलेले आहेत व्यासपीठावर. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. निखिलेश राऊंड द विकेट. स्लॉक स्वीप. फटका छान आहे. फिल्डर आहे डीप मध्ये, मात्र खराब क्षेत्ररक्षण. मिसफील्ड आणि बॉल सीमारेषा पलीकडे. धावा मिळतील 4. हा येतोय चौकार. स्लोवर बॉल लवकर पिक केलाय, फेकलाय. काऊ कॉर्नरला फिल्डर आहे. यावेळेला जबरदस्त कॅच. विकेटचं पतन. दुसरा झटका सूर्या फायटर्स टीमला. आजकल ग्रेट कॅच बाय राकेश. अगदी सीमारेषे लगत होता आणि बरोबर जज करत असताना सुरक्षित हातांची जोडी दाखवली आहे. शरीराचा तोल पूर्णपणे डाव्या पायावर त्याने घेतला. सीमारेषेच्या अगदी लगत होता. थोडासा जरी मागे गेला असता तर हा षटकार देखील पाहायला मिळाला असता, परंतु आउटस्टँडिंग कॅच. अंत होतोय या ठिकाणी योगेशच्या खेळीचा. एक चौकार त्याच्या बॅटमधून आला. हा फटका देखील चांगलाच सजवला होता, परंतु ग्रेट कॅच. 31 धावांवर दुसरा गडी बाद होतोय सूर्या फायटर्स या टीमचा. नवीन बॅटर मैदानामध्ये पोहोचताना दिसतोय संदीप. बिग मॅन, एक अनुभवी खेळाडू आहे. जबाबदारीनं खरं तर आता खेळ करावा लागणार आहे. या सामन्यामध्ये चुका परवडण्यासारख्या नसतील कुठल्याही संघाला, कारण अखेर ही नॉकआउट मॅच आहे. डू ऑर डाय सिच्युएशन फॉर बोथ द टीम्स. 31-2 षटक क्रमांक 3 चा खेळ सुरू असताना सूर्या फायटर्स विरुद्ध अशोक दादा 11. पंचांकडून गार्ड घेत असताना नवीन बॅटर संदीप. सुरुवातीचे 4ही फलंदाज आपल्याला उजव्या हाताचे फलंदाज पाहायला मिळत आहेत. कडक ड्राईव्ह, लॉफ्टेड शॉट आहे, मात्र लॉंग ऑफला जबरदस्त फिल्डिंग सूरज थोरात कडून. क्षेत्ररक्षक अप्रतिम कामगिरी करतायत. एकच धाव येथे मिळणार आहे. रोशननं सुरुवातीला चांगला झेल स्वीकारला, त्यानंतर दुसरा कॅच देखील आपण अप्रतिम बघितलाय सीमारेषे लगत.
राकेशनं कमाल केली आणि आता सूरज थोरातला आपण ॲक्शनमध्ये बघितलं, चांगली फिल्डिंग. बॉल पायावर आदळलाय, जोरदार अपील होत आहे, परंतु पंचांचा स्पष्ट नकार. धावचीची संधी आहे नॉन स्ट्रायकर सेंडला, थेट निशाणा पाहिजे होता इष्ट्यांवर, परंतु निशाणा चुकतोय गोलंदाज निकलेश शेलारचा. या बॉलवर धाव मिळालेली नाही. थोडासा डीप होऊन येणारा हा फुल टॉस होता, पायावर आदळला होता, परंतु इम्पॅक्ट कुठेतरी इष्ट्यांच्या थोडासा बाहेर होता, त्यामुळेच पंचांनी अपील फेटाळून लावले. चांगले निर्णय संपूर्ण स्पर्धेमध्ये पंचांचे आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. नेक्स्ट बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेला वेट करत असताना जबरदस्त फटका, पॉइंटच्या डोक्यावरून बॉलला काढलाय, बॉल सीमारेषा पार, धावा मिळतील 4. हा नेत्रदीपक चौकार. टीम फटका, थोडासा वेट केला, बॉलला येऊ दिलं, वेट होती, बॅकफुटला गेला फलंदाज लवेश आणि त्यानंतर जबरदस्त बॅकफुट पंच, अप एन ओव्हर पॉइंट, सुंदर चौकार. चौकाराच्या मदतीनं धावसंख्या सूर्या फायटर्स या टीमची जाऊन पोहोचली 36 वर. पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं 13 धावा निकलेशनं खर्च केल्या होत्या. या षटकामध्ये देखील आता मागडा ठरतोय, फुल टॉस, त्याला केलं डिस्पॅच, ओव्हर डिफेंड विकेट फॉर अ 6. तब्बल 15 धावा या षटकामध्ये देखील निकलेशनं खर्च केल्या. एक्सपेन्सिव्ह स्पेल राहिला निकलेशचा आणि काल देखील निकलेशच्या विरोधात चांगली बॅटिंग केली होती सूर्या फायटर्स टीमच्या फलंदाजांनी. त्या अगोदरच्या खरं तर 2 सामन्यांमध्ये खूप चांगली प्रभावी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली होती. काल 2 विकेट्स घेतल्या होत्या याच टीमच्या विरोधात, परंतु धावा भरपूर खर्च केल्या होत्या. आज देखील आपण बघतोय की 1 विकेट प्राप्त केली, परंतु 2 ओव्हर्समध्ये तब्बल 28 धावा खर्च केल्या निकलेशनं. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय, धावसंख्या 2 बाद 42, 42 for 2. तीन षटकांचा खेळ संपलाय, अर्थातच वेळ झालेली आहे ड्रिंक्स ब्रेकची. प्रतीक जाधव, शुभम गायकवाड आणि अमन गायकवाड, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मुख्य व्यासपीठावर या आपण, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रीमियर लीग 2026 या स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. स्ट्रॅटेजिक टाइम, ड्रिंक्स इंटरव्हल, पाणी मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी अजय घरत फलंदाजांनी गोलंदाजांना पाणी पाजलं सध्या या मॅचमध्ये. अगदी योग्य उल्लेख केलात आपण. धावसंख्या फार चांगली पाहायला मिळते, 42 धावा फलकावर आहेत, प्रति षटक 14च्या सरासरीनं धावा जोडल्या जात आहेत. ड्रिंक्स ब्रेक समाप्त होत आहे, पुन्हा एकदा खेळायला सुरुवात होईल. या स्पर्धेसाठी खरं तर फार महत्त्वाचं सहकार्य आम्हाला मिळालेलं आहे आदरणीय इरफान भुरे साहेबांचं. माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष, ज्यांच्या माध्यमातून प्रथम क्रमांकाचं पारितोषिक देण्यात आलेलं आहे, कॅश प्राईज, त्याबद्दल त्यांचे विशेष आभार आपण व्यक्त करूयात. प्रथम क्रमांकाची आकर्षक ट्रॉफी दिवंगत रीना रघुनाथ कांबळे यांच्या स्मरणार्थ सूरज रघुनाथ कांबळे महापोली यांच्याकडून देण्यात आलेले आहे, त्याबद्दल आपले देखील विशेष आभार. द्वितीय क्रमांकाची जी रोख रक्कम आहे, कॅश प्राईज, मापोली गावचे माजी उपसरपंच उबेदजी हलबे यांच्याकडून देण्यात आलेले आहे, त्याबद्दल त्यांचे देखील मनापासून आम्ही आभार व्यक्त करीत आहोत. आपण पाहत आहात APL सीझन 7. गोलंदाजीसाठी कुणाल, चौथ्या ओव्हरला सुरुवात. पहिला बॉल स्वेअर आहे, सोडून दिलाय फलंदाज संदीपनं. वाईडनं सुरुवात होते कुणालच्या षटकाची. जबरदस्त अष्टपैलू खेळाडूंचा भरणा असलेला अशोकदादा 11 संघ आहे, मात्र दुसरीकडे सूर्या फायटर्स ही देखील टीम कमी नाही आहे, त्यांच्याकडे देखील जबरदस्त फौज आहे, चांगले चांगले खेळाडू आहेत आणि त्यामुळेच एक चांगली रंगतदार मॅच क्रिकेट रसिकांना येथे पाहायला मिळण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट, अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. यावेळेला चांगली लाईन उजव्या यष्टीच्या बाहेर बीट केलंय बॅटरला. एका चुकीच्या फटक्याची निवड येथे जरूर पाहायला मिळाली. ऑफ साईडला खेळण्याजोगा बॉल होता, त्याला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला अक्रॉस द लाईन आणि बॉलमध्ये बाउन्स थोडासा कमी पाहायला मिळाला. आज जरूर काही चेंडू थोडेसे खाली राहताना पाहायला मिळत आहेत, परंतु ओव्हरऑल ही विकेट फलंदाजांच्या प्रेमात पडलेली विकेट आहे. कोऱ्यानं धावा काढल्यात फलंदाजांनी. यावेळेला सुंदर लॉफ्टेड ड्राईव्ह, परंतु समोर फिल्डर आहे लॉंग ऑफला. ओहो, झेल ड्रॉप होतोय, सूरजच्या हातातून बॉल निसटलाय. जीवदान मिळतंय फलंदाज संदीपला, सोबतच एक धाव देखील. नक्कीच APLचे मिलिंद जाधव देखील इथे उपस्थित झालेले आहेत. 3 स्टार रॉयल किंगचे ते संघ मालक आहेत, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत, वेलकम.
आत्तापर्यंत क्षेत्ररक्षण चांगलंच पाहायला मिळालं होतं, दर्जेदार क्षेत्ररक्षण चालू होतं, परंतु यावेळेला चूक घडली आहे सूरज थोरातकडून. स्ट्राईक रोटेट झाली आहे, धावसंख्या 44, 2 गड्यांच्या मोबदल्यात. पुढचा बॉल सामना करेल लवेश. ओ शॉर्ट ऑफ लेन बॉल, त्याला हुक करण्याचा प्रयत्न, मात्र बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाहीये. चांगली संधी होती खरं तर, टप्प्याचा बॉल होता. मिटपाड्याचे समाजसेवक कल्पेश सानप देखील इथे उपस्थित झालेले आहेत. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. रात देर तक उनकी पार्टी शुरू थी, आपका हार्दिक स्वागत है. शॉर्ट बॉलचा चांगला वापर येथे गोलंदाजानं केलाय, कारण लाईन ऑफ अटॅक आपण बघितला खूप चांगला होता. उजव्या बाहेर बॉल टाकला होता. यावेळेला बॅक ऑफ लेन, बॅकफुटला जाऊन पंच केलाय, सुरेख फटका, गॅप मधून बॉल ट्रॅव्हल होतोय, बॉल कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. धावा मिळतील 4, हा खणखणीत चौकार. अप्रतिम शॉट, अगदी चेंडूच्या मेरिटवर खेळला गेलेला हा फटका होता. बॉल तेवढा खराब नव्हता, बॅक ऑफ लेंथ होता, बाउन्स चांगला होता, परंतु चेंडूच्या बाउन्सच्या वर जात असताना बॅकफुटला जाऊन जोरदार पंच, जोरदार प्रहार केला आणि प्लेसमेंटला जवाब होतं लवेशकडून. 4 धावा मिळत आहेत चौकाराच्या मदतीनं. फायटर्स संघाची धावसंख्या 48. सूर्या फायटर्स टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करत असताना महत्त्वाची मॅच आहे, नॉकआउट मॅच आहे. जिंकणाऱ्या संघाचं आव्हान स्पर्धेत टिकून राहणार आहे, पराभूत होणारा संघ स्पर्धेच्या बाहेर फेकला जाईल. फुल टॉस आहे, यावेळेला फेकलाय बॉल ऑन साइडला, ह्यूज हिट, षटकार. धावा फलकावर लागतायत, संघाचं अर्धशतक कंप्लीट होत आहे. हिट मी बॉल होता आणि त्याचा खरपूस समाचार घेत असताना फलंदाज लवेश खूप चांगल्या फॉर्ममध्ये आहे, चांगल्या टचमध्ये आहे आणि कमजोर बॉलला तो मैदानाच्या बाहेरच फेकताना दिसतोय. 22 धावांपर्यंत आत्तापर्यंत त्याने मजल मारली. संघाची धावसंख्या 2/54. चौथ्या षटकाचा खेळ सुरू आहे. मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल सूर्या फायटर्स टीमची आपल्याला पाहायला मिळते. धाबे दणाणलेले दिसत आहेत आता अशोक दादा 11 या टीमचे. मागच्या 2 बॉल्सवर 10 धावा आलेल्या आहेत आणि प्रत्येक ओव्हरमध्ये चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. पहिल्या ओव्हरमध्ये 13 धावा आल्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये 14, तिसऱ्या ओव्हरमध्ये 15, या ओव्हरमध्ये आतापर्यंत 12 धावा आलेल्या आहेत. बघायचंय फलंदाज स्क्वेअर लेग पंचांशी तिकडे चर्चा करताना दिसतोय. बघा दोन्ही संघांसाठी प्रत्येक इनिंग्समध्ये एक रिव्ह्यू असणार आहे, तो फक्त बीमरसाठी तुम्हाला वापरता येईल आणि त्यासाठी देखील वेळेची मर्यादा आहे. पुढचा बॉल स्लोवर बॉल हवेत आहे, समोर फिल्डर स्वीपर कव्हरला जबरदस्त कॅच. टायमिंग चांगलं होतं परंतु गॅप शोधता आला नाही आणि अखेर लवेशला माघारी परतावं लागतंय. मोठा झटका, तिसरा धक्का बसतोय सूर्या फायटर्स टीमला. 54-3. शुभम गायकवाड देखील पोहोचलेले आहेत मापुलीचे. त्यांचं स्वप्न तुटलं होतं या स्पर्धेतून, मात्र त्यांनी काल आश्वासन दिलं होतं की संपूर्ण आयोजन कमिटीला त्यांच्या माध्यमातून नाश्त्याची व्यवस्था असेल. नाश्ता अजून आलेला नाही आहे शुभम गायकवाड. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्या 3/54. सूर्या फायटर्स त्यांच्या विरोधात टीम आहे अशोक दादा 11. या स्पर्धेतील 2 हॉट फेवरेट संघ खऱ्या अर्थानं आपल्याला एकमेकांच्या समोर आता खेळताना दिसत आहेत, परंतु एकच संघ या 2 पैकी सुपर 4 मध्ये असणार आहे, अर्थात प्लेऑफ्समध्ये असणार आहे. एक संघ स्पर्धेच्या बाहेर फेकला जाईल. पराभूत होणारा संघ त्यांना घरचा रस्ता पकडावा लागणार आहे. चांगली बॅटिंग केली बाद होण्यापूर्वी लवेशनं. एकापेक्षा एक सरस फटके त्याच्या बॅटमधून आले, परंतु ज्या बॉलवर तो बाद झाला, खरं तर फटका चांगला होता, टायमिंग चांगलं होतं, परंतु गॅपमध्ये त्याला खेळता आलं नाही. 54-3. शेवटच्या ओव्हरला सुरुवात होत आहे. गोलंदाजीसाठी राकेशनं देखील ही स्पर्धा गाजवली आहे. प्रत्येक मॅचमध्ये विशेषतः त्याची बॅटिंग लाजवाब राहिली आहे.
टॉप ऑफ द ऑर्डर तो खेळतोय सलामीचा फलंदाज म्हणून आणि डेथ ओव्हर्समध्ये गोलंदाजी करणं हे त्याचं वैशिष्ट्य आहे. कडक शॉट ऑन ड्राईव्ह करत असताना संदीप, परंतु समोर प्रोटेक्शन आहे लॉंग ऑनला. एकच धाव येथे मिळेल. सिंगलच्या जोरावर धावसंख्या 55. नवीन बॅटर रोहित मैदानामध्ये, ही इज ऑन स्ट्राईक. 5 खेळाडू सीमारेषेवर तैनात. सर्कलच्या आतमध्ये विकेट किपर आणि गोलंदाजा व्यतिरिक्त 4 फिल्डर्स आपल्याला पाहायला मिळत आहेत, ज्यामध्ये एक शॉट फाईन लेग आहे, एक शॉट थर्ड मॅन आहे. बॅकवर्ड पॉईंटला एक फिल्डर तैनात करण्यात आला आहे. कव्हर्समध्ये एक फिल्डर आहे. सीमारेषेवर आपण बघतोय लॉंग ऑफ, लॉंग ऑन, डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग. जोरदार अपील होत आहे, परंतु हाईट जास्त दिसते या बॉलमध्ये, तेच पंच तेथे दर्शवत असताना. मात्र एक चांगला बॉल, निर्धाव बॉलची सांगता होते. ऑन साईडला टर्न करण्याचा प्रयत्न केला होता रोहितनं. शेवटचे 4 बॉल्स बाकी. इकॉनॉमिकल गोलंदाजीची आवश्यकता आहे महेश दादा 11ला. मात्र हा कमजोर बॉल फेकलाय, स्विंग केलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे. नो बॉल, त्याच्यावर हा येतोय घणागती प्रहार, षटकार. वर कुराड मारून घेतलेले आहे. ज्या पद्धतीने हा बॉल त्याने टाकला, सुरुवात चांगली झालेली आहे षटकाची, परंतु हा बॉल फार कमजोर होता, बीमर बॉल, आणि त्याच्यावर षटकार देखील प्राप्त केलाय फलंदाज रोहितनं. पुढचा बॉल फ्री हिट. यावेळेला स्मॅश केलाय, डबल 4 अँड स्ट्राईक. लॉंग ऑनला फिल्डर आहे, मात्र त्याला हुलकावणी देऊन बॉल सीमारेषा पलीकडे. धावा मिळतील 4. हा येतोय चौकार. फटका, लॉन टेनिसचा फटका होता हा. खरं तर अप्रतिम बॅटिंग करत असताना या शेवटच्या ओव्हरमध्ये रोहित जाधव. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. स्लोवर बॉल, फुल टॉस, मिस टाइम फटका आहे. बॉल हवेत, परंतु फिल्डर नाहीये बॉल खाली. लॉंग ऑफ मधून सूरज पोहोचेल तोपर्यंत दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात आहेत फलंदाज. धोकादायक असेल आणि यस इज गॉन. रोहित जाधव रन आउट. चौथा रोहितच्या रूपात. धावा चांगल्या बनवलेल्या आहेत फलंदाजांनी. अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळालेली आहे. मात्र या बॉलवर आपण बघितलं की स्वतःकडे स्ट्राईक ठेवायची होती. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न पुरेपूर केला गेला होता, मात्र सूरज अतिशय क्विक दिसला, वेगानं बॉलवर पोहोचला. त्यानंतर त्याची फेक देखील चांगली होती विकेट किपरकडे, आणि अखेर रोहित धावचीच्या रूपात बाद होऊन माघारी परततोय. शेवटचे 2 बॉल्स बाकी असताना या इनिंग्समध्ये सूर्या फायटर्स संघ प्रथम बॅटिंग करत आहे. टॉस जिंकल्यानंतर अशोक दादा 11 या टीमच्या विरोधात. यानंतर ग्रुप ए मधून सामना असेल. खरं तर दोन्ही टीम्स क्वालिफाय झालेल्या आहेत प्ले ऑफ्सकरिता, परंतु टेबल टॉपरसाठी ती मॅच असणार आहे. VR स्पोर्ट्स विरुद्ध वैशाली स्पोर्ट्स. आणखी एक मिस टाइम फटका. स्वतः गोलंदाज प्रयत्नशील आहे. अवघड चान्स, अवघड चान्स, थोडासा दूर राहिला. क्षेत्ररक्षण चांगलं आहे. एकच धाव येथे मिळते. नवीन बॅटर ऋषील आपण बघतोय. खरं तर महेश जाधव देखील एक चांगला अष्टपैलू खेळाडू आहे, परंतु त्याला जास्त बॅटिंग करताना आपण बघितलेलं नाही. सूर्या फायटर्स टीमकडून गोलंदाजी मात्र त्याची उल्लेखनीय राहिली आहे. कालच्या मॅचमध्ये तर अप्रतिम मारा त्याने केला होता. शेवटच्या मॅचमध्ये शेवटचा बॉल संदीपसाठी, बॅक ऑफ लेंथ, मिस टाइम आहे. टॉप एज, गोलंदाज स्वतः आता बॉल खाली आणि एका हाताने झेल स्वीकारलाय. जबरदस्त कॅच राकेश कडून. शेवटच्या बॉलवर फलंदाज बाद. डावाचा येथे अंत होत असताना सूर्या फायटर्स टीमची इनिंग समाप्त होते. एकूण धावसंख्या फलकावर 68 धावा, आणि प्ले ऑफ्समध्ये क्वालिफाय करण्यासाठी 5 ओव्हर्समध्ये 69 धावा बनवाव्या लागतील अशोक दादा 11 या टीमला. आपण वळणार आहोत पुढील सामन्याच्या टॉसकडे.
व्ही आर स्पोर्ट्स विरुद्ध वैशाली स्पोर्ट्स. दोन्ही संघांचे संघनायक आपण टॉस बॉक्समध्ये सज्ज राहायचं आहे. संदेश पाटील आमचे सहकारी समालोचक आपल्यासोबत जोडले जातील आणि मान्यवर देखील तेथे उपस्थित होतील. टॉस होईल आणि त्यानंतर जेव्हा पुन्हा एकदा खेळायला सुरुवात होईल कॉमेंट्री बॉक्समधून आपल्यापर्यंत धावतं समालोचन पोहोचवतील आमचे आणखी एक सहकारी समालोचक गोरसईचा बुलंद आवाज कम्प्युटर कॉमेंटेटर सुभाष धुमाळ. 1 मिनिट थांबायचं आहे अजय. पुढच्या मॅचचं आपण थोडंसं चर्चा करतोय.
तर बोलूया आपण सामन्याकडे. या पहिल्या डावामध्ये 68 धावा निर्धारित 5 षटकामध्ये पाहायला मिळाल्या होत्या सूर्या फायटर्स या संघाकडून, आणि 69 धावांचं लक्ष्य आता मात्र इथे पूर्ण करावं लागेल अशोकदादा 11 संघाला. नॉकआउट सामना आपण बघतोय, जो संघ जिंकेल तो पुढे पोहोचेल, तर जो संघ हरेल त्या संघाचं आव्हान मात्र या स्पर्धेमधून आता संपुष्टात येताना पाहायला मिळेल. त्या संघाला मात्र या स्पर्धेची वाट तब्बल 1 वर्ष पाहावी लागेल. राकेश आणि कुणाल ही सलवेची जोडी मैदानामध्ये पोचलेले आहेत. तर गोलंदाज सुरुवात करेल सूर्या फायटर्स संघाकडून गोलंदाज ऋषी. फ्रंटलाईन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. P1चं पहिली षटक मार्गस्थ होईल व्यापीटॅकच्या टोकाकडून. ऋषी पहिले षटक घालण्यासाठी सज्ज झालेले आहे. तर ऋषी याचा सामना करेल फलंदाज राकेश. पहिला चेंडू इथे मात्र कट करण्याचा प्रयत्न. चेंडू जातो या शॉर्ट थर्डमॅन रिझर्वमध्ये. पहिल्या चेंडू निर्धाव हाताळताना गोलंदाज ऋषी पाहायला मिळत आहे. आव्हान 69 धावांचं आहे. 13.8 सरासरी प्रति षटकामागे धावा कुठून काढावी लागतील हे लक्ष्य जर पूर्ण करायचं असेल तर एक चांगली टोटल इथे मात्र सूर्या फायटर्स संघाने उभी केलेली आहे. इथे पुन्हा एकदा थर्मॅल रिझनमध्ये चेंडू जातो. यावेळी मात्र फलंदाज 1 धाव पूर्ण करतायत. या सिंगलने अखेर अकाउंट ओपन होतोय. अक्षयदादा 11 या संघाचं सिंगलने अकाउंट ओपन करताना फलंदाज राकेश. ऋषी बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा सज्ज होताना यावेळी सामना करेल फलंदाज कुणाल. यावेळी हुक केलेल्या चेंडूला मिस्की हुक फटका. क्षेत्ररक्षक बॅकवर्ड स्कोलिंग रिझनमध्ये सज्ज, आणि इथे मात्र आपण बघतोय पहिल्या चेंडूचा सामना करताना कुणाल हा बाद होताना. ऑफिस आपण पाहायला मिळालं होते. खरं तर मिडल ऑफ द बॅट चेंडू घेता आला नाही, आणि परिणामस्वरूप मिस्की हुक फटका पाहायला मिळाला होता. कुठल्या प्रकारची चूक तिथे या क्षेत्ररक्षकाने केली आणि अखेर आपण पाहतोय पहिला फलंदाज बाद होतोय कुणाल 0वर. एक धावसंख्या 1 फलंदाज बाद झालेला आहे. न्यू बॅटर स्वप्नील आता मात्र मैदानामध्ये एंटर होताना पाहायला मिळतोय. वन डाऊन पोझिशनला खेळण्यासाठी तो पाहायला मिळतोय. आव्हान 69 धावांचा पहिला फलंदाज बाद झालेला आहे. 1-1 ही थोडीशी नाजूक स्थिती सध्या फलंदाजी करणाऱ्या संघाची. दिशा देण्याचा प्रयत्न कॅप्स होत आला नाही, मात्र दुसरी 1 धाव फलंदाज पूर्ण करतायत. एक चोटी धाव फलंदाजाने कंप्लीट केलेली आहे. या एका धावने स्वप्नील आपलं अकाउंट ओपन करतोय, आणि एका धावने अशोकदादा 11 संघाची धावसंख्या पोहोचते ती 2वर. बुद्धिस्ट युवा मंच असोसिएशन भिवंडी वाडा कल्याण शहापूर तालुका आयोजित विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रीमियर लीग स्पर्धेचं आयोजन आपण पाहतोय. या प्रीमियर लीग स्पर्धेचा आज शेवटचा दिवस, अंतिम दिवस, आणि अंतिम दिवसामधील हा सामना आपण पाहतोय सूर्या फायटर्स विपक्ष अशोकदादा 11 या 2 संघामध्ये. खरं तर काल देखील या 2 संघामध्ये सामना झाला होता, मात्र हा सामना अतिशय महत्त्वाचा सामना आहे, कारण नॉकआउट सामना आहे. जो संघ जिंकेल तो पुढे जाईल, तर जो संघ हरेल त्या संघाला या स्पर्धेला टाटा बाय बाय करावं लागेल. रिव्हर्स फटका इनफिल्डच्या वरून अगदी कव्हर पॉईंटच्या डोक्यावरून चेंडू निघून जातो या डीप कव्हर पॉईंट रिजन मधून सीमा पार चौकार. आपल्या माहितीकरता आज जेवढे मॅचेस होणार आहेत त्याचं विकेट आणि ज्याच्या धावा ॲड केल्या जाणार नाही आहे. उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज आणि मालिकावीरसाठी आजचा कोणाचा रेकॉर्ड ॲड केला जाणार नाही आहे, लक्षात घ्या. येस,
मागे जाऊन खेळण्याचा प्रयत्न इथे आपण पाहतोय की समोर खेळायचा होता मात्र चेंडू जातोय या एस्टनच्या मागे. ही सूचना नक्कीच संदेश पाटील जे आमचे सहकारी समालोचक आहेत त्यांच्याकडून पोहोचवले गेलेले आहे. बेस्ट बॅटर बेस्ट बॉलर प्लेअर ऑफ द टुर्नामेंट जी पारितोषिक आहेत त्यांच्यासाठी नक्कीच आपण बघितलं तर आजचे जे सामने आहेत ते पकडले जाणार नाहीत. पहिल्या षटकीत समाप्त झाले. पहिल्या षटकीत समाप्त धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 6 धावा. इथून 63 धावांची अजूनही आवश्यकता आहे. येणाऱ्या 4 षटकाचा खेळ शेष आणि अशोक तर 11 संघ पहिल्या षटकाचा विचार करायला थोडासा पिछाडीवर पाहायला मिळतोय. इथून मात्र आघाडीवर घेऊन जायचं असेल तर स्वप्नील आणि राकेश यांना चांगली फलंदाजी करावी लागेल. मात्र पहिलं षटक खरं तर सूर्या फायटर्स संघाच्या नावे राहिलेलं आहे, कारण या षटकामध्ये आपण बघितलं तर ऋषी याने चांगली सुरुवात करून दिलेली आहे. फक्त 6 धावे खर्च केलेले आहेत आणि एक महत्त्वाचा विकेट देखील त्याने बाद केलेला आहे. आपण सामना पाहतोय सूर्या फायटर्स विपक्ष अशोकदादा 11 या दोन संघामध्ये. दोन्ही संघांसाठी अतिशय महत्त्वाचा सामना आहे, कारण नॉकआउट सामना आहे. अगोदर लीग स्टेजचे सामने आपण पाहिले होते. पराभूत झाल्यानंतर देखील बाउन्स बॅक करण्याची संधी संघांना मिळत होती. मात्र या सामन्यामध्ये तसं काही चित्र पाहायला मिळणार नाही, कारण जो हार गया मानो घर गया. जो संघ पराभूत होईल त्या संघाचा मात्र या स्पर्धेमधून गाशा गुंडाळला जाईल, तर जो संघ विजय होईल त्या संघाचं आव्हान या स्पर्धेमध्ये जिवंत राहील. महेश बॉलिंग ट्रॅकवर दूरवरच्या टोकाकडून सामनाकरी फलंदाज स्वप्नील. इथे मात्र खडे खडे हा फटका केला स्टँड अँड डिलिव्हर आणि हा चिडून निघून जाईल स्ट्रेट लॉंग ऑनच्या वरून सीमा पार स्ट्रेट हिट षटकार. स्वप्नीलच्या बॅटमधून अगदी स्वप्नवत फटका आपण पाहतोय. या स्ट्रेट हिट सरळ बॅट मॅक खडे खडे स्टँड अँड डिलिव्हर हा फटका अगदी जागरून त्याने या चेंडूला फेकून दिलेला आहे. ते सीमापार 6 धावांसाठी षटकार आणि षटकाने सगळ्याची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये देखील प्रवेश करते 12 धावा. दुसरे षटक मार्गासमध्ये दुसऱ्या षटकातील पहिल्याच चेंडूवर महेशचं स्वागत अगदी भव्य स्वागत केलेलं आहे स्वप्नील फलंदाजाने षटकाराने. पुन्हा एकदा मोठा फटका केल्याचा प्रयत्न इथे आपण पाहतोय. या प्रॉपर टायमिंग साधताना नाही स्केअर ऑफ द विकेट पॉईंट रिझनमध्ये चेंडू अडवला जातोय, तोपर्यंत एक धाव फलंदाज पूर्ण करतायत. या सिंगलने या अशोकदादा 11 संघाची धावसंख्या पोहोचली 13वर. अतिशय या इम्पॉर्टंट सामना आहे दोन्ही संघाच्या दृष्टीने आपण पाहतोय. नॉकआउट सामना सध्या पाहायला मिळतोय. जो संघ पराभूत होईल तो संघ मात्र या स्पर्धेच्या बाहेर पडेल. कडक चौकार कमन डीजे. शुभम गायकवाड यांनी आज थोडंसं निराश केलेलं आहे. जो नाश्ता त्यांचा येणार होता तो अजून आलेला नाही आहे. 12:30 जेवणाचा टाईम झालेला आहे. शुभम सूर्या फायटर्स संघाचा जो खेळाडू अमित सालुंके आहे त्याच्यासाठी एक सोडून संधी आहे. पिढीचा वंडर बॉय बबलू पाटील यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक त्याला दिलं जाईल. आणि या फलंदाजीला आल्यानंतर यानंतर जर या संघाचं आव्हान जर जिवंत राहिलं तर फलंदाजीला आल्यानंतर प्रत्येक षटकाराने चौकटीसाठी देखील बबलू पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक.
यावेळी मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू निघून जातोय सीमा पार. अद्भुत फटका षटकार. करावं लागेल. खरं तर तो दुखापतग्रस्त आहे, इंजर्ड आहे. त्याच्या हाताला दुखापत झालेली आहे. मात्र तरी देखील आपल्या संघाचं संगीत लक्षात घेऊन तो मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळतोय. चौकार आणि चौकारांनी संघाची धावसंख्या येतो. आकार धावसंख्या 4ने पोहोचते ती 23 वर. 69 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग ज्याप्रमाणे करायला हवा तो आता मात्र या षटकामध्ये करताना पाहायला मिळतोय. अशोक दादा 11 हा संघ. हा पहिल्या षटकाचा विचार करता पहिल्या षटकामध्ये फक्त 6 धावा होत्या आणि त्यानंतर इथे मात्र आपण बघतोय गेअर चेंज केलेला आहे. काल ज्या गोलंदाजाने टर्निंग पॉईंट षटक घातलं होतं त्या गोलंदाजावर इथे मात्र आक्रमण पाहायला मिळत आहे. हेच तर क्रिकेट आहे. आपण बघतोय क्रिकेटमध्ये कुठल्याही क्षणी काही घडू शकतंय. कालच्या दिवशी ठरलेला हिरो दुसऱ्या दिवशी झिरो देखील ठरू शकतोय. महेश बॉलिंग ट्रॅकवर आपण बघतोय फार इन करून. सामनागर फलंदाज राकेश बॅकहोलला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता पण चेंडूला जागा दाखवू शकलेला नाही. हा निर्धाव चेंडू वापसी करताना गोलंदाज महेश पाहायला मिळत आहे. आव्हान ठेवलं गेलं तर 69 धावांचा 69 लक्षाचा पाठलाग अशोकदादा 11 संघ करतोय. इथून अजूनही 46 धावांची आवश्यकता आहे. 19 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. इथे मात्र आपण पाहतो मिस टाइम फटका. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खोली आणि हे काय घडलंय तर एकशा रिझनमध्ये हा झेल तिथे ड्रॉप केला जातो आणि सुटलेला झेल कदाचित खूप महागडा ठरू शकतोय तो सूर्या फायटर्स या संघाला. ऋषी यांनी ही चूक केलेली आहे आणि ही चुकी कदाचित महाग देखील ठरू शकते. दरम्यान 2 षटकांची समाप्ती झाली. 2 षटक समाप्तीनंतर अशोकदादा 11 संघाची धावसंख्या झाली ती धावफलकावर 1 बाद 25. येणाऱ्या 3 षटकाचा खेळ शेष आहे आणि येणाऱ्या 3 षटकामध्ये इथून 18 चेंडूमध्ये 44 धावांची आवश्यकता आहे अशोकदादा 11 संघाला सामना जिंकण्यासाठी. यानंतर होणारा टॉस दोन्ही टीमचे कॅप्टन आपण तयारीत राहायचं आहे. VR स्पोर्ट्स फेस ऑफ भिवंडी मयूर पाटील फॅम टीम यानंतर इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळेल. विलासर पाटील माजी महापौर भिवंडी आणि त्यांनीच हा संघ पुरस्कृत केलेला आहे VR स्पोर्ट्स. आणि दुसऱ्या बाजूला सध्या तरी आमचे सचिन भाऊ इथे उपस्थित झालेले आहेत. सौंदेगावचे उपसरपंच त्याचबरोबर त्यांच्या मिसेस सोनी सचिन वागचौरे ज्या उपसरपंच आहेत त्यांच्या नावाने सध्या नक्कीच टीम खेळत आहे. वैशाली स्पोर्ट्स टीमचे कॅप्टन आपण देखील तयारीत राहायचं आहे. धावसंख्या झाली ती धावफलकावर 25 आणि येणाऱ्या 3 षटकामध्ये इथून 44 धावांची अजून आवश्यकता. O2 संदेश पाटील. चला कॅप्टन यायचं आपण टॉस करून घेऊया. आपण सतीश वागचौरे आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे. धुमाल या षटकाच्या समाप्तीनंतर टॉस करूया आपण. कॅप्टन थोडीशी चर्चा करतायत. नक्कीच या ओव्हर नंतर आपण नाणेफेकीकडे बोलणार आहोत. या षटकानंतर आपण टॉस करणार आहोत. 2 षटकाची समाप्ती झालेली आहे. 25 धावा सिल्वर ज्युबली क्वार्टर सेंचुरी सध्या धावफलकावर पाहायला मिळते आणि येणाऱ्या 3 षटकामध्ये इथून 44 धावांची अजून आवश्यकता आहे. अमित सालुंकेसाठी एक सोडून संधी प्रत्येक विकेटसाठी PTCचा वंडर बॉय बबलू पाटील जे आमच्याशी लाईव्हच्या माध्यमातून जोडले गेले आहेत त्यांच्याकडून अमित सालुंकेसाठी सुवर्ण संधी. अमित सालुंकेने जर विकेट घेतला तर प्रत्येक विकेटसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक अमित सालुंकेला दिलं जाईल. सागर पवार येतोय. तिसरं षटक घालण्यासाठी सज्ज होताना पाहायला मिळतोय. फील्डमध्ये भरपूर फेरबदल केले जात आहेत आपण पाहतोय कारण प्रत्येक षटकानंतर एंड देखील चेंज होतात गोलंदाजीचे आणि म्हणूनच फिल्डिंगमध्ये देखील परिवर्तन आपल्याला वारंवार पाहायला मिळतात. 4 क्षेत्ररक्षक 30 सर्कलमध्ये 5 क्षेत्ररक्षक आपण डीपमध्ये पाहतोय. थर्डमॅन फाईन लेग पाहायला मिळते. पॉईंट आणि कव्हर देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. जवळ एक्स्ट्रा कव्हर आपण म्हणू शकतोय.
तर इतर क्षेत्ररक्षक खोलवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज सागर पर बॉलिंग ट्रॅकवर स्वप्नीलसाठी. इथे मात्र आपण पाहतोय अगदी कार्पेटचे सहारे चेंडू डोलला, खराब क्षेत्ररक्षण, दोन्ही पायांच्या मधून गेंद फरार, सीमा पार, चौकार, 1-2 का 4. धन्यवादीचे या शतक निलेश गायकवाड साहेबांनी 500 रुपयाचं पारितोषिक घोषित केलेलं आहे महेश जाधवसाठी. संघाचा संघ नाही का अशा प्रकारे क्षेत्ररक्षण करेल, सेनापती अशा प्रकारे क्षेत्ररक्षण करेल तर इतर खेळाडूंना कुठला आदर्श ठेवायचा. इथे या स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू खेळलेला या स्क्वेअर लेग रिझनमध्ये या क्षेत्ररक्षक सज्ज आहे. एक धाव फलंदाज पूर्ण करतात त्यांनी धाव संख्या सिंगल आहे. अशोक दादा 11 संघाची पोहोचते ती 30 वर. 30 धाव आपल्याकडे पाहायला मिळतात आणि इथून 39 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 16 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 16 चेंडूमध्ये 39 धावा आहे. समीकरण धाव आपल्याकडे पाहायला मिळत आहे. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. सागर पवार तिसऱ्या षटकात आला तर आपण पाहतोय का तर सामन्याकडे फलंदाज राकेश आणि स्वप्नील यांच्यामध्ये चांगली भागीदारी पाहायला मिळत आहे. कारण पहिला फलंदाज आपण बघितला तर लवकर बाद झाला होता कुणाल. एक या धावसंख्येत 1-1 अशी स्थिती होती. पलटी शॉट खेळण्याचा प्रयत्न, जोरदार अपील आणि येस पंचाचा उड्या आकाशाकडे. फलंदाज जावे लागेल तंबूच्या असलेला 5ची चोरपणे फलंदाज बाद होतोय. दुसरा हादरा अशोक दादा 11 या संघाला. चांगलं स्वागत निखिल सागर पवार याने केलेलं आहे. पहिला चेंडू अगदी खोलात हाताळला होता. पूर्णपणे बीट आणि चकित होताना फलंदाज निखिलेश शेलार पाहायला मिळतोय. स्कोर इज कॉन्स्टंट आपण बद्दल धावसंख्या स्थिर आहे. धाव 30-39 धावांची इथून अजूनही आवश्यकता आहे विजयासाठी. अशोकदादा 11 संघाला 14 चेंडूचा खेळ इथून शिल्लक आहे. अडव्या बॅटने फटका केलेला आहे. मिड विकेट रिझनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आणि इथे आपण पाहतोय काय घडलंय तर आता मध्ये स्क्वेलेक पंचांनी या तिसऱ्या पंचाची मदत घेतलेली आहे आणि हा जर फलंदाज बाद झाला तर खूप मोठा हादरा असेल तो अशोकदादा 11 संघाला. पंचाचं सॉफ्ट सिग्नल काय आऊट, सॉफ्ट सिग्नल आऊट आहे. आणि याप्रमाणे हृदय आता मग धडकत असेल निखिलेश शेलार याचं.
डिसिजन पेंडिंग आहे. बारकाईने नक्कीच इथून पाहिलं जाते आपण बघतोय, कारण डिसिजन खूपच अवघड आहे आणि तो देण्यासाठी इथून वेळ घेतला जातोय. आणि इथे आपण पाहतोय रेड सिग्नल बिग ब्लो, मोठा मसा गला लागतोय. बडी मछली जाल में फसती हुई आपण पाहतोय निक्लेश शल्लार. ज्या फलंदाजाने या संपूर्ण स्पर्धेमध्ये खोऱ्याने धावा कुठल्या होत्या, या स्पर्धेचा खरं तर हिरो राहिलेला आहे, तो हिरो मात्र या सामन्यात ठरतो झिरो. आणि झिरोवर बाद होऊन बॅलमध्ये परतताना दूध का दूध पाणी का पाणी प्रिन्स मिटच्या माध्यमातून नक्कीच हे टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळतोय. काय टेलिकास्ट केले गेले, आपल्या क्रीजमध्ये पोचू शकला नव्हता हा फलंदाज निक्लेश शेलार आणि निराश माल्याने पॅलनकडे परतताना. ऋषियाचा थ्रो देखील लाजवाब होता. ऋषियाचा देखील कम्प्लीट थ्रो पाहायला मिळाला होता. मोठा इथे नक्कीच फलंदाज पाहतोय निक्लेश शेलार आणि अशोक दादा 11 सगळा मोठा हादरा बसतोय निक्लेश शेलारच्या रूपाने. धावसंख्या 31, 13 चेंडूमध्ये अजूनही 38 धावांची आवश्यकता आहे. प्रत्येक चेंडू नंतर आता मध्ये समीकरण बदलता पाहायला मिळेल. पण निक्लेश शेलारचा विकेट या सामन्याचा कदाचित टर्निंग पॉईंट देखील ठरू शकतोय. न्यू बॅटर रोशन, आणि रोशन याने जर एक षटकार जरी ठोकला तर ट्विन मॅन पियुष यांच्याकडून आज रात्रीच्या मेजवानीची सोय केली जाईल. सूर्या फायटरचा खरं तर 12 मॅन आहे, मात्र अशोक दादा 11 संघाच्या रोशनसाठी त्यांनी सोडसंधी दिलेली आहे. खरं तर त्यांचे मामाश्री आहेत. फील्डमध्ये परिवर्तन केले जाते. आपण पाहू शकतो 20 मध्ये 2 क्षेत्ररक्षक आहेत. थर्डमॅन फाईन लेग पॉईंट रिझनमध्ये क्षेत्ररक्षक. यावेळी मात्र पिकअप शॉट, चेंडू निघून जातोय या सीमा पार. फाईन लेग रिझन मधून हा चौकार. बाबासाहेब आंबेडकर प्रीमियर लीग 2026चाही दिमागदार योजना आपण पाहतोय. स्पर्धेचा अंतिम दिवस आणि अंतिम दिवसामधील पहिला सामना आपण पाहतोय नॉकआउट. खरं तर हा सामना दोन्ही संघाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. जो संघ पराभूत होईल त्या संघाला मात्र टाटा बाय बाय या स्पर्धेला करावं लागणार आहे. या स्पर्धेची वाट त्यांना 365 दिवस करावी लागणार आहे. क्षेत्रशी सजवायचे आहे. पंच देखील तेच तिथे सांगत आहेत.
प्रदीपजी थोरात यांच्याकडून सुवर्ण संधी आहे. अशोक दादा 11 संघाच्या फलंदाजांना स्ट्रायकर बॅटर जो आपण पाहतोय रोशनसाठी सुवर्ण संधी आहे. रोशनच्या प्रत्येक षटकासाठी या पारितोषिक दिलं जाईल. 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. प्रदीप थोरात यांच्याकडून हे पारितोषिक त्यांना दिलं जाईल. हे प्रदीप थोरात यांनी हे पारितोषिक जाहीर केलेलं आहे आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये बायसायकल देखील आपल्याला पाहायला मिळते. ऋषी कंटिन्यू आपण पाहतोय. P1चं पहिले खेळ देखील हाताळलं होतं. इथे मात्र अतिशय कमजोर चेंडू आणि पंचांचा नो बॉलचा देखील इशारा आलेला आहे. 2+1 अशा 3 धावा धावफलकामध्ये जोडल्या जातील आणि पुढील चेंडू फीड देखील असणार आहे. धावसंख्या 3 ने पोहोचते ती 38 वर 38 आणि इथे मात्र आपण पाहतो फिल्डिंगसाठी येते. आता इथे पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलेलं आहे. नका घेऊ असं सांगितलं सौरभ याने आणि एका आपण पाहतो तो निर्णय कायम असणार आहे. धावसंख्या 3 ने पोहोचलेली ते 38 वर पुढील चेंडू फीड असणार आहे. आता मात्र 12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये 31 धावांची आवश्यकता आहे. या चेंडूने पुन्हा एकदा आपण पाहतोय या फलंदाजी करणारा संघ सामन्यामध्ये सिरकवा करतोय कारण आता 12 चेंडूचा खेळ शेष आणि 12 चेंडूमध्ये इथून 31 धावांची आवश्यकता आहे. 31 रनची आवश्यकता आहे येणाऱ्या 12 बॉलमध्ये. फ्रीडचा इशारा होतोय. पंच शकील कोटी सरांचा अद्भुत इशारा पाहायला मिळाला आहे. यालो माझा फीडवर बिगेट खेळण्याचा प्रयत्न आणि बिगेट खेळलाय. चेंडू निघून जाईल सीमा पार. हवाई फायर षटकार. धावसंख्या 6 ने वाढून होती ते धाव प्लेकवर 44 आणि आता मात्र इक्वेशन 11 चेंडूचा खेळ शेष आहे. येणाऱ्या 11 चेंडूमध्ये इथून 25 धावांची आवश्यकता आहे. तर पंचाने खेळ सुरू करायचा आहे. आपण पाहतोय इक्वेशन आता पूर्णपणे बदलताना पाहायला मिळत आहे. 11 चेंडूचा खेळ शेष आणि 11 चेंडूमध्ये इथून 25 धावांची आवश्यकता आहे. चेंडू जर चेंज करायचा असेल तर पंचाचा निर्णय असणार आहे. पंच जो निर्णय घेतील तो निर्णय अंतिम असणार आहे. दोन्ही संघाच्या दृष्टीने पाहतोय की जो संघ जिंकेल तो मात्र पुढे जाईल आणि जो संघ हरेल तो संघ या स्पर्धेस बाहेर फेकला जाईल. इथून इक्वेशन आपण पाहतोय 25 धावांची इथून अजून आवश्यकता. 11 चेंडूचा खेळ शेष आहे. ऋषी आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर ज्यांनी खरं तर चुकी केलेली आहे. आपण जर बघितलं तर तब्बल एका चेंडूमध्ये त्याने आतापर्यंत 9 धावा खर्च केलेल्या आहेत. ऋषी फारेन करून पुन्हा एकदा वलताना सामना केला फलंदाज स्वप्नील. रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न आणि अशा प्रकारे आपण पाहतोय या विकेटचं पतन देखील होताना. फलंदाज फलंदाज बाद होताना आपण पाहतोय झेलबादच्या रूपाने कारण या अगोदरच्या चेंडूवर फीड होता. हे कदाचित मैदानामध्ये या खेळाडू देखील विसरलेले आहेत. फीडवर बिग हिट आपल्याला पाहायला मिळतं. षटकार पहिल्या चेंडू नो बॉल होता त्यानंतर फीडवर बिग हिट पाहायला मिळाला होता आणि त्यानंतर आपण पाहतोय झेलबादच्या रूपाने फलंदाज बाद होताना.
10 चेंडू आणि 10 चेंडूमध्ये इथून 25 धावांची आवश्यकता आहे. नवीन फलंदाज आता मात्र मैदानामध्ये पाहायला मिळतोय या अशोकदादा 11 संघाकडून. 10 चेंडू आणि 25 धावांची इथून अजून आवश्यकता आहे. चेक शतरक्षण लावून घ्यायचे सूर्या फायटर्स. या मॅचला भरपूर वेळ गेलेला आहे, लक्षात घ्या. मॅचचा चेंडू आला असेल तर मैदानामध्ये फेकून द्या. बाकीचे खेळाडूंना आपापल्या जागेवर जायचंय. बॅट्समनचं नाव पोचवायचं आहे. ऋतिक येतोय, न्यू बॅटर ऋतिक उर्फ बॉनी या नावाने त्याला ओळखलं जाते. न्यू बॅटर मैदानामध्ये पाहायला मिळतो. आता मग समीकरण 10 चेंडू आणि 10 चेंडूमध्ये इथून अजूनही 25 धावांची आवश्यकता आहे. लॉर्ड फुटात चेंडू समोर खेळलेल्या 20 मध्ये वाईट ऑफ लॉंग ऑन रिझनमध्ये क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळाली फलंदाजाला, एका धावेपेक्षा अधिक नाही. आणि आता मग समीकरण पुन्हा एकदा चेंज होताना आपण पाहतोय. आता इक्वेशन पाहायला मिळते. स्कोरवर 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 9 चेंडूमध्ये 24 धावांची आवश्यकता आहे. 9-24चं समीकरण. आपण सामनामध्ये सूर्या फायटर्स विपक्ष अशोकदादा 11 या दोन संघामध्ये आयडियल क्रिकेट कंडिशन आहे. पोषक वातावरण आणि या आयडियल क्रिकेट कंडिशनमध्ये ही स्पर्धा आपल्याला खेळताना पाहायला मिळत आहे. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रीमियर लीग 2026 या स्पर्धेचा अंतिम दिवस आणि अंतिम दिवसामधील पहिला सामना सध्या आपण एन्जॉय करत आहोत. फील्डमध्ये वारंवार बदल केले जातात. आता आपण पाहतोय कारण आता डावखुरी शैलीचा फलंदाज स्ट्राईक एंडला आलेला आहे. रोशन आपल्याला पाहायला मिळतोय, जो व्यक्ती 4 या धावसंख्या खेळतो. पहिल्या चेंडूचा सामना करताना चौकार देखील वसूल केलेला आहे. लॉर्ड फुटात चेंडू समोर केलेल्या 20 मध्ये मात्र वाईट ऑफ लॉंग ऑन रिझनमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. सौरभ अडकमोल आपण बघतोय. या अगोदरच सौरभ अडकमोल यांनी या अगोदर चेंडू देखील अडवलं होता आणि इथे देखील तोच इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतोय. आता मात्र समीकरण पुन्हा एकदा बदलताना 8 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. प्रत्येक चेंडू नंतर आता मात्र समीकरण बदलताना पाहायला मिळत आहे. 8 चेंडू 23 धावांची आवश्यकता आहे. फलंदाजी करणारा अशोकदादा 11 संघाला सामना जिंकण्यासाठी. ऋषी आपण मध्ये बॉलिंग ट्रॅकवर आपल्या स्पेलमधील दुसरा आणि संघाकडून चौथं षटक बदलताना. यावेळी मात्र फुलटॉस चेंडू आणि फुलटॉसचा फुल टॉस उचल चेंडू निघून जाते सीमा पार. लॉंग ऑनवरून षटकार, मस्ट डिडेड सिक्सर. या फटक्याची आवश्यकता होती आणि तो फटका आपण बघतोय या फलंदाज बॉनीच्या बॅटमधून. क्या बात आहे, मौके पे छक्का. बॉनीच्या बॅटमधून हा फटका आपण बघतोय. हा फटका बॉनी नव्हता, मात्र बॉनी याच्या बॅटमधून हा फटका पाहायला मिळतोय. एका मोठ्या फटका जे या बॉनी आणि बॉनी देखील होता आता पाहायला मिळते. आणि फटक्याची खरं तर नितांत आवश्यकता होती. दबाव जो वाढला होता तो आता मात्र इथे हटला गेलेला. आणि आता मात्र समीकरण बदलताना पुन्हा एकदा मोठा फटका लॉफ्टेड आणि हा देखील निघून जाईल सीमा पार. 2 रो 2 में 2 ठोक डाले.
दोन चेंडूमध्ये दोन सलगचे षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतात आणि आता मात्र एकविशन शेवटचे 6 चेंडूचा खेळ शेष आहे आणि शेवटच्या 6 चेंडूमध्ये इथून 11 धावांची आवश्यकता. सामना होता कुठे आणि सामना आता मात्र येऊन ठेपलाय कुठे असं वाटत होते की अशोकदादा 11 संघ हा सामना नक्कीच पराभूत होऊ शकेल. मात्र ऋतिक यांनी सांगून दिलेलं आहे, दाखवून दिलेलं आहे की पिक्चर अभि बाकी होणे दोस्त, सामना अजूनही संपलेला नाही. 6 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. वॉट अ मॅच. सामना रंगतदार स्थितीमध्ये आता येऊन ठेपलेला आहे आणि त्याचं कारण ऋतिक बॉनी याची फलंदाजी. 3 चेंडूचा सामना करताना वैयक्तिक करतो, फलंदाजी करतोय. आपण टॉस करतोय. आपण दोन्ही टीमचे कॅप्टन बुद्धार्थ वाघमारे चला टॉस करण्यासाठी यायचे आपण आणि सतीश वागचौरे टॉस करून घेऊया आपण. विजय चंदने कोणाच्या शुभे असते आपण टॉस करणार आहोत. सचिन जाधव यांना विनंती असेल आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे. सतीश आपण टॉस करण्यासाठी आणि बुद्धार्थ वाघमारे दोघांनी टॉस करण्यासाठी टॉस बॉक्समध्ये पोचायचं आहे. मॅच थांबली आहे तर टॉस होऊ द्या, काही हरकत नाही. मग सुभाष धुमाल मॅच कंप्लीट झाल्यावर टॉस करूया आपण. ठीक आहे. येस, धन्यवाद संदेश पाटील. 6 चेंडू आणि 6 चेंडूमध्ये 11 धावांची आवश्यकता आहे. मरता क्या न करता या अगोदर षटक ऋषियाचं मार्ग ठरवलं होतं 23 धावांचा आणि त्यानंतर सौरव अडकमोल यांनी संघाला आता प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना अडकवण्यासाठी चेंडू आपल्या हातामध्ये घेतलेला आहे. 6 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. समीकरण तसं बघितलं तर कागदावर सोपं आहे, पण ते अवघड बनवावं लागेल सौरभ अडकमोल याला. सौरभ अडकमोल याच्या या षटकाचं मोल देखील आता खूपच वाढलेलं आहे, कारण मौल्यवान षटक तो हाताळण्यासाठी आलेला आहे. 6-11चं समीकरण. 6 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. इथे मात्र अशोकदादा 11 संघाला हा सामना जिंकण्यासाठी सौरभचा सामना करेल फलंदाज रोशन. यावेळी मात्र अद्भुत शॉट, पिकअप शॉट, चेंडू निघून जाईल सीमा बार. 6 धावांसाठी षटकार. चेंडू बॅटवर आला आणि चेंडू बॅटच्या बाहेर देखील सीमाच्या बाहेर देखील गेला. रोशन याने कमावलेला आपण पाहतो. या सध्या मैदानामध्ये ऋतिक आणि रोशनची जोड आहे आणि चांगली कामगिरी देखील त्यांची पाहायला मिळते. मागील 3 चेंडूमध्ये तब्बल 3 षटकार आलेले आहेत आणि म्हणूनच आता पारड जड होतोय ते अशोकदादा 11 संघाचा. आता मात्र 5 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता आहे. फुलटॉस चेंडू आणि फुलटॉसचा टोल वसूल फुल आणि हा सामना देखील जिंकलेला आहे अशोकदादा 11 या संघाने. अभिनंदन अशोकदादा 11 अँड हार्ड लग सूर्या फायटर्स. सूर्या फायटर्स संघाचं आव्हान या स्पर्धेमधून इथून मात्र संपुष्टात आलेलं आहे. 2 षटकामध्ये तब्बल 34 धावांची आवश्यकता असताना ती कामगिरी आपण बघतोय ऋतिक रोशन ह्या जोडीने केलेली आहे. क्या बात आहे ऋतिक रोशन. धन्यवाद. थोडीशी खेळाडू वृत्ती दाखवा मैदानाच्या आतमध्ये आणि नक्कीच हँडसेप करूनच बाहेर निघायचं दोन्ही टीम. लक्षात घ्या, आपण जेवढं सेलिब्रेशन केलं तेवढीच चांगली खेळाडू वृत्ती दाखवायची आता.